नमस्कार, DS पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुरडी वेदवती कुलकर्णी हिच्यावर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता नाशिकच्या येवला शहरातही उमटले आहेत. येवला येथे परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आज समाजातील शेकडो नागरिक एकवटले आणि त्यांनी तहसीलदार आबा महाजन यांना यावेळी निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने संबंधित खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरतम म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा घटनांनी पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. यावेळी ब्राह्मण समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की एका निष्पाप बालिकेसोबत घडलेली घटना माणुसकीला कायम फासणारी आहे. जोपर्यंत आरोपीला फाशी मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. या निवेदनावेळी परशुराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ब्राह्मण समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS फॉर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. नसरापूर येथे चिमुरडीवर झालेला आपल्या आजोळी असताना जे दुष्कृत्य झालेलं त्या समाजकंटकाला लवकरात लवकर फाशी द्यावी, त्यासोबतच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन आज आम्ही सकल ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. त्यासोबतच सक्षम असे गृहमंत्री तथा लाडके मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज सकाळीच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंत्रिमंडळांना आदेशसुद्धा दिलेले की पेरोलवर जे आरोपी सुटलेले असतात त्यांच्यावर ती पेरोल रद्द करून त्यांना लवकरात लवकर कायद्याच्या अंमलबजावणीखाली आणून फास्ट ट्रॅकवर शिक्षा देण्यात यावी, तसेच फाशी सुनावण्यात यावी असे निवेदन आम्ही सर्वांतर्फे आज देण्यात आलेले आहे. पौराणिक किंवा महाभारत रामायण काळामध्ये जे राक्षस होते त्या राक्षसांचे जे कृत्य होते त्याच्यापेक्षा भयंकर असे महाराक्षस आज देखील या समाजात, महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात वावरत आहेत. नसरापूर तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी 65 वर्षीय कांबळे नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला, त्या अत्याचाराचा येवल्यातील सर्व समाज बांधव, अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला, परशुराम संघटना येवला या दोन्ही संघटनांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासन दरबारी अशी मागणी करतो की या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी आणि वेळ काढूपणा किंवा कायद्याची जी काही दिरंगाई आहे कायद्यात, ती दिरंगाई न होता त्वरित त्याचे कायद्याची अंमलबजावणी करून त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावी अशी शासन दरबारी आमची विनंती.